नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपमा. चला तर बनवूयात. तर उपमा बनवण्यासाठी लागणारी सामग्री: लसूण, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि आपले शेंगदाणे आणि हे इकडे रवा. तर आपल्याला लागेल तेवढा रवा काढून घ्यायचा आहे साईडला. आता रव्यामध्ये अळी वगैरे आहे का पाहून घ्यायचं आहे, कारण मोस्टली रव्यामध्ये अळी ही खूप लवकर तयार होत असते. आता त्या रव्याला आपण गरम तेलामध्ये छान परतून घ्यायचे. जोपर्यंत या रव्याला सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत त्याला करपू द्यायचे, म्हणजेच त्याला फिरत राहायचे, भाजत राहायचे. कच्च्या रव्याचा सुद्धा आपण उपमा तयार करू शकतो, बट तो इतका टेस्टी लागत नाही जितका टेस्टी हा रवा भाजून उपमा बनवलेला असतो. ओके फ्रेंड्स, मी आहे एक कॉलेज स्टुडंट आणि मला कुकिंग करायला खूप जास्त आवडतं. खरं म्हटलं तर घरामध्ये जास्तीत जास्त स्वयंपाक हे मम्मीच बनवत असते, बट कधी कधी असं स्पेशल काही खाऊ वाटलं तर ते मी बनवत असते आणि एकदम सिम्पल पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये बनवत असते. आणि माझ्या घरात माझ्या हातचं काही पण खायला बनवते ते सर्वांना आवडतं. मग भैयाने मला ॲडवाईस दिली, दीदी तुझी ही सिम्पल रेसिपीज तू यूट्यूबवरती लोकांपर्यंत पोहोचव ना. मग भैयाच्या मताला होकार देत मी माझं हे नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि त्यावरती हातावरची पोळीही अपलोड केली. खरं म्हटलं तर ती हातावरची पोळी ही आईने बनवली होती, बट ते मी एडिट करून अपलोड केलं होतं. त्या व्हिडिओला इतकं सपोर्ट केलात, खरंच 86K त्याला व्ह्यूज आलेत. वाटलं नव्हतं कधी माझे रेसिपीज लोकांना इतके आवडतील आणि मला इतकं सपोर्ट करतील, इतकं छान छान कमेंट्स करतील. खरंच खूप भारी वाटतं. तुमच्या सपोर्टमुळेच आज माझं यूट्यूब चॅनल इथपर्यंत आलेलं आहे. माझी इच्छा आहे की लवकरात लवकर आपली 1K फॅमिली कंप्लीट व्हावी. तर हे सगळं शक्य होणार आहे तुमच्यामुळे. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला कमेंट करून सांगत चला. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन येऊ हे सुद्धा कमेंट करून सांगा, कारण तुम्ही सांगितल्यानंतर मला असं प्रोत्साहन भेटते आणि मी अजून नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते. सध्या मी एक कॉलेज स्टुडंट असल्यामुळे मला जास्त फ्री टाईम भेटत नाही कुकिंग वगैरे करण्यासाठी, बट मी होईल तेवढं जसं मला टाईम भेटते तसं मी कुकिंग करत असते आणि फॅमिलीजना छान छान खायला बनवून देत असते. काही काही व्हिडिओज असे असतात की मी बनवते खायला, पण ते मी शूट करू शकत नाही, कारण माझ्याकडे कोणता स्टँड वगैरे नाही आहे ते असं शूट करण्यासाठी. मी एका हातात फोन धरते आणि दुसऱ्या हाताने मी असं कुकिंग करते आणि मम्मी तर तिच्या कामामध्येच बिझी असते. तर लवकरात लवकर आपली 1K यूट्यूब फॅमिली कंप्लीट व्हावी, फक्त हीच इच्छा आहे तुमच्याकडून, एवढंच मागणं आहे. ही उपमा बनवण्याची सुद्धा आपली सर्वात सिंपल रेसिपी आहे. तर यामध्ये आपण ॲड करूया हळदी पावडर, थोडासा काळा मसाला जे की घरगुती बनवलेला आहे. जर का तुम्हाला या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि हे मी टाकले धने पावडर. तर एवढं टाकल्यानंतर छान आपण असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये लागेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे. पाणी हे जास्त नसायला पाहिजे. मी इथे 2 वाटी पाणी ॲड करते आहे. जास्त पाणी असल्यावर आपला उपमा हा असं एकदम गिल्ला होतो, चिकट होतो. त्यासाठी थोडं कमी पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच रवा सोडायचा आहे, माहिती का, भाजलेला रवा. त्या आधी सोडलात तर ते थोडंसं टेस्टी नाही लागत. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पाण्यामध्ये उपमा म्हणजेच आपल्या रव्याला असं मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथे आपलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता हे चिटकायला म्हणून गॅस बंद नाही करायचं बरं का, त्याला फेरतच राहायचे. खाली चिटकत असेल तर त्याला खर्चून काढायचे आणि वरतून थोडंफार तेलसुद्धा टाकायचे, कारण टेस्टी लागतं ना, म्हणून थोडंफार तेल टाकायचं आहे. थोडंसं खाऊन पाहायचं आहे मीठ वगैरे व्यवस्थित आहे का.
एकदम मंद आचेवरती 5 मिनिट त्याला फिरत राहायचे. तर फायनली आपला टेस्टी खमंगदार रव्याचा उपमा हा तयार झालेला आहे फ्रेंड्स. कशी वाटली तुम्हाला आजची उपमा रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती घेऊन येऊ हे सुद्धा कमेंट करून कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.